नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं जीवन संघर्ष या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओत स्वामींना साकडं कसं घालायचं आणि आपल्या मनातली इच्छा स्वामींकडे कशी मागायची ती बघणार आहोत. आपल्याला म्हणजेच आपल्या स्वामींपुढे आपल्या इच्छा आणि अडचणी कशा मांडाव्यात याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर आजच्या व्हिडिओत आपण स्वामींना साकडं घालण्याची योग्य पद्धत, त्यांना मुजरा कसा करावा आणि आपल्या भावना कशा व्यक्त कराव्या याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या जीवनातील चांगले वाईट अनुभव स्वामींना सांगण्याचं महत्त्व आणि ते आपल्या भक्तांना काय देतात हे कशावर अवलंबून असतं हेही आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. वेळेअभावी कमी वेळेत प्रभावी सेवा कशी करावी याबद्दल उपयुक्त सूचना मिळावा आणि नियमित श्रद्धेने स्वामींशी आपले नाते अधिक दृढ करावे किंवा कसे करावे ते आपण आज बघणार आहोत. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामींकडे साकडं घालण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून साकडं घालू शकता. जर समजा तुमच्या घराच्या आसपास स्वामींचा मठ नसेल, स्वामींचं केंद्र नसेल, तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकत नसाल, पण जर घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही स्वामींच्या समोर, तुमच्या देवघरासमोर बसून, स्वामींसमोर बसून तुम्ही स्वामींना साकडं घालू शकता. आणि जर जवळपास स्वामींचा मठ असेल तर तिथं जाऊन साकडं घालणं तर अधिक सकारात्मक मानलं जातं. कारण मंदिरातील वातावरण हे पवित्र आणि सकारात्मक असतं हे आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि खास करून जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना तर नक्कीच. आणि साकडं घालण्यासाठी विशिष्ट वेळेचं बंधन नसतं बरं का. तुम्ही सकाळी साकडं घाला किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही बसू शकता आणि स्वामींना साकडं घालू शकता. कारण की ती आई आहे आणि आपण जसं आपल्या आईला मदत लागल्यानंतर कधीही हाक मारू शकतो ना, तसं स्वामींनाही आपण जेव्हा आपल्याला मदत लागेल तेव्हा आपण हाक मारू शकतो. पण आपणही एवढं निस्वार्थी मनाने स्वामींना हाक मारावी ना, की स्वामींची इतरत्र वेळी सेवा करत असताना मनामध्ये कोणताही भाव नसावा किंवा कोणतीही लोभ नसावा, की तो भाव असा नसावा की फक्त स्वामींनी मला काही द्यावं आणि म्हणून मी ही सेवा करील असा भाव आपल्या मनात नसावा. आणि गुरुवार तर स्वामींचा आवडता दिवस आहे, त्यामुळे गुरुवारी किंवा गुरुवारच्या दिवशी साकडं घालणं म्हणजे एकदम फलदायी ठरतं. तर आता आपण पद्धत बघूया. तर पहिली पद्धत मुजरा. स्वामींना मुजरा कसा घालायचा. तर देव्हारासमोर बसल्यानंतर पहिल्यांदा स्वामींना मुजरा करा. त्यासाठी तुम्ही खाली वाकून आपले नाक जमिनीला टेकवा आणि एक हात मागे ठेवा. दुसरी पद्धत हात जोडणे. मुजरा झाल्यावर दोन्ही हात जोडा. तिसरी पद्धत मनातील इच्छा व्यक्त करणे. आपल्या मनात असलेली कोणतीही इच्छा किंवा अडचण स्वामींना साध्या आणि स्पष्ट भाषेत किंवा स्पष्ट शब्दांमध्ये सांगा. म्हणजे ना, जसं आपण आपल्या घरातल्या किंवा घरातील जवळच्या व्यक्तीशी बोलतो ना, त्याच प्रकारे मनमोकळेपणाने आपण स्वामींशी बोलायचं आणि स्वामींना आपली इच्छा व्यक्त करायची. चौथी पद्धत आहे प्रामाणिक भावना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जर तुमच्या भावना प्रामाणिक असायला पाहिजे. तुम्ही ज्या त्रासातून जात आहात ना किंवा जी इच्छा तुमच्या मनात आहे ती पूर्ण तळमळीने तुम्ही स्वामींना सांगा. पाचवी पद्धत आहे मार्गदर्शन आणि शक्तीची मागणी. तुम्ही स्वामींना ही इच्छा किंवा ही मागणी मागू शकता की स्वामी, मला माझ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. मला या संकटांना तोंड देण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या. अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करू शकता. या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामींकडे आपलं साकडं पोचवू शकता आणि तुमच्या इच्छा त्यांच्या चरणी तुम्ही व्यक्त करू शकता. तर मित्रांनो, स्वामींना मुजरा करण्याची योग्य पद्धत काय आहे किंवा कोणती आहे. खाली वाकणे.
देवाऱ्यासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर उभं राहून हळुवारपणे कमरेतून खाली वाका. नाकाचा स्पर्श जमिनीला करा. म्हणजेच वाकल्यानंतर आपलं नाक जे आहे ना ते जमिनीला हलकेच स्पर्श करा. एक हात मागे. म्हणजेच या स्थितीत असताना आपला एक हात म्हणजेच उजवा हात आपला पाठीमागे ठेवा. तळहात शरीराच्या दिशेने आणि बोटे खाली जमिनीकडे रोखलेली असावी. क्षणभर थांबा. या मुद्रेत काही क्षण स्थिर राहा. मनात स्वामींचे स्मरण करा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. उठणे. हळूहळू कमरेतून सरळ व्हा आणि पुन्हा आपल्या पहिल्यासारख्या स्थितीत या. ही मुद्रा साष्टांग नमस्काराचा एक भाग आहे, जी अत्यंत आदराने आणि शरणागतीने देवाला वंदन करण्याची पद्धत आहे. स्वामींच्या समोर अशा प्रकारे मुद्रा करणं म्हणजे त्यांच्याप्रती आपली श्रद्धा, आदर आणि समर्पण व्यक्त करणं असा होतो. स्वामींना आपल्या मनातील इच्छा कशा प्रकारे सांगाव्यात? तर पहिली गोष्ट आहे म्हणजे स्वामींना आपल्या मनातील इच्छा सांगण्याची पद्धत ही अत्यंत साधी आणि थेट असावी. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट विधी किंवा क्लिष्ट शब्दांची आवश्यकताच नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना की त्या गोष्टींमुळे तुम्ही स्वामींना तुमच्या मनातल्या इच्छा सांगू शकता. पहिली गोष्ट आहे मन मोकळी आणि प्रामाणिक भावना. म्हणजेच मित्रांनो, स्वामींसमोर आपल्या भावना आणि इच्छा अगदी मनमोकळेपणाने मांडा. मनात कोणताही संकोच किंवा भीती ठेवू नका आणि न ठेवता बोला. भीती आणि संकोच न ठेवता बोला स्वामींसोबत, जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो. स्पष्ट आणि साधे शब्द. आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी साध्या आणि स्पष्ट शब्दांचा वापर करा. किंवा क्लिष्ट किंवा अलंकारिक भाषेची गरज नाही, म्हणजेच अवघड शब्दांची गरजच नाही. तुम्हाला काय हवं आहे किंवा तुमची काय अडचण आहे हे थेट तुम्ही स्वामींना सांगू शकता. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही वर्तमान काळात बोला. शक्य असल्यास आपल्या इच्छा वर्तमान काळात मांडा. म्हणजेच स्वामी, माझी आर्थिक अडचण दूर झाली आहे किंवा स्वामी, मला चांगली नोकरी मिळाली आहे, अशा प्रकारे सकारात्मक आणि विश्वासपूर्ण वाक्य वापरा. कृतज्ञता व्यक्त करा. इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा नंतर स्वामींनी तुम्हाला जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी त्यांचे आभार माना. विश्वास आणि श्रद्धा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा की ते तुमच्या इच्छांची दखल घेतील आणि योग्य वेळी तुम्हाला मदत करतील. तुमच्या प्रार्थनेत श्रद्धा आणि सकारात्मकता असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्न आणि कर्म. केवळ इच्छा व्यक्त करून थांबू नका, तर त्या दिशेने आपले प्रयत्न आणि कर्म देखील सुरू ठेवा. स्वामी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये निश्चित मदत करतील. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे काय की हे स्वामी, माझ्या मुलाच्या शिक्षणात काही अडचणी येत आहेत, कृपया त्याला योग्य मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ, माझ्या व्यवसायात वाढ व्हावी अशी मला यश मिळावे आणि माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा आहे. गुरुदेव दत्त, माझ्या कुटुंबात सुख, शांती आणि आरोग्य नांदो, यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे. स्वामी, माझ्या मनात असलेली ही चिंता दूर करा आणि मला शांतता प्रदान करा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज आणि स्वाभाविकपणे आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगू शकता. तुमचा भाव आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट अनुभव स्वामींना सांगण्याचे महत्त्व काय आहे? आपल्या आयुष्यातील चांगले आणि वाईट अनुभव स्वामींना सांगण्याचं खूप महत्त्व आहे. त्याचे काही महत्त्वाची कारणंसुद्धा आहेत. चांगले अनुभव सांगण्याचं महत्त्व काय आहे तर कृतज्ञता व्यक्त करणे. जेव्हा आपल्या जीवनात काही चांगली गोष्ट घडते ना, तेव्हा ती स्वामींच्या कृपेमुळे झाली आहे हे त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट सांगणं म्हणजे त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं आहे. यामुळे आपले त्यांच्याशी असलेलं भावनिक नातं अधिक दृढ होतं. स्वामींसोबत आनंद वाटून घेणं. आनंद वाटल्याने तो अधिक वाढतो असं म्हणतात. आपले चांगले अनुभव स्वामींना सांगून आपण आपला आनंद त्यांच्यासोबत समायिकी करतो. प्रेरणा आणि सकारात्मकता. चांगले अनुभव इतरांनाही प्रेरणा देतात. आपली श्रद्धा आणि अनुभव ऐकून तर भक्तही अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतात. स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव.
चांगले अनुभव सांगताना आपण त्यांच्या मदतीची आणि आशीर्वादाची जाणीव करून देतो, हे दर्शवलं जातं की ते नेहमी आपल्यासोबत आहेत. वाईट अनुभव सांगण्याचं महत्त्व. मानसिक शांती आणि आधार. जेव्हा आपण अडचणीत असतो किंवा दुःखी असतो तेव्हा आपल्या भावना स्वामींसमोर व्यक्त केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. मार्गदर्शन मिळवणं. आपल्या समस्या आणि अडचणी स्वामींना सांगितल्यावर अप्रत्यक्षपणे आपल्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रेरणा किंवा विचार मिळू शकतात. संकटांचा भार कमी करणं. आपल्या मनात दडलेले दुःख किंवा त्रास जेव्हा आपण स्वामींसमोर बोलून दाखवतो तेव्हा त्याचा मानसिक भार काही प्रमाणात कमी होतो. सामर्थ्य आणि धैर्य मिळवणं. वाईट परिस्थितीत स्वामींना आपलं दुःख सांगून आपण त्यांच्याकडून काही संकटांचा सामना करण्यासाठी सामर्थ्य आणि धैर्य मागत असतो. आपलेपणाची भावना. आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत स्वामी आपल्यासोबत आहेत ही भावना आपल्याला अधिक सुरक्षित आणि आपुलकीची जाणीव करून देते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की स्वामींना साकडं कसं घालायचं, काय कसं करायचं. तर पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की स्वामी आपल्या भक्तांना किती आणि काय द्यायचं हे कसं ठरवतात आणि वेळेअभावी स्वामींची सेवा कशी करता येऊ शकते, कमी वेळेत प्रभावी सेवा कशी करायची हेही आपण बघणार आहोत. तर भक्तांची श्रद्धा आणि भक्ती यामुळे स्वामी सर्वात जास्त महत्त्व भक्ताच्या श्रद्धेला आणि निस्वार्थी भक्तीला देतात. ज्या भक्ताची श्रद्धा दृढ असते आणि जो निष्काम भावनेने त्याची सेवा करतो त्याला स्वामींच्या कृपेचा अधिक अनुभव येतो. भक्ताचे कर्म. आपले कर्म आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चांगले कर्म करणारे आणि इतरांच्या मदत करणारे भक्त स्वामींच्या आशीर्वादास पात्र ठरतात. वाईट कर्म करणाऱ्यांना त्यांचे परिणाम भोगावेच लागतात. भक्तांची गरज आणि पात्रता. स्वामी आपल्या भक्तांच्या खऱ्या गरजा ओळखतात. ते कोणाला काय आणि किती प्रमाणात द्यायचं हे त्या व्यक्तीच्या गरजेनुसार आणि ती गोष्ट पेलण्याच्या क्षमतेनुसार ठरवतात. वेळेचं महत्त्व. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. स्वामी कधी काय द्यायचे हे वेळेनुसार ठरवतात. प्रारब्ध. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जीवनात सुख दुःख येत असतात. स्वामी त्यात पूर्णपणे बदल करू शकले नसले तरी आपल्या भक्ती आणि श्रद्धेमुळे ते त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतात. सर्वांसाठी समान दृष्टी. स्वामी सर्वांवर समान प्रेम करतात. ते कोणत्याही एका भक्ताला विशेष महत्त्व देत नाहीत. त्यांची कृपा आणि आशीर्वाद सर्वांसाठी खुले असतात. फरक फक्त आपल्या ग्रहण करण्याच्या क्षमतेत असतो. शिकवण आणि विकास. अनेकदा स्वामी आपल्याला जे काही देतात ते आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी किंवा आपल्या आध्यात्मिक विकास करण्यासाठी असतं. तर मित्रांनो, वेळेअभावी स्वामींची सेवा कशी करता येऊ शकते किंवा वेळेत प्रभावी सेवा कोणती आहे ते आपण बघूया. तर पहिली आहे स्मरण आणि जप. दिवसातून काही मिनटं जरी मिळाले ना तरी स्वामींचे स्मरण करा आणि त्यांच्या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा तारक मंत्र आहे आणि तो अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही तो चालता फिरता, काम करता किंवा बसल्या ठिकाणी काही मिनिटे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. प्रार्थना आणि साकडं. दिवसातून एकदा तरी शांतपणे बसा आणि स्वामींना आपल्या मनातले विचार, अडचणी किंवा कृतज्ञता व्यक्त करा. अगदी 2 मिनिटांची मनापासून केलेली प्रार्थना ही खूप महत्त्वाची असते. मुजरा. दिवसातून जेव्हा कधी स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे नजर जाईल तेव्हा त्यांना मनोभावे मुजरा करा. भक्तिगीते किंवा स्तोत्रश्रवण. प्रवासात किंवा घरात काम करताना स्वामींची भक्तिगीते किंवा स्तोत्र ऐका. एक छोटी सेवा. शक्य असल्यास दिवसातून एक छोटी सेवा करा. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे, पाणी देणे, पक्ष्यांना दाणे टाकणे किंवा घरातील एखादे काम स्वामींची सेवा मानून करणे. कृतज्ञता व्यक्त करणे. दिवसभर ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याबद्दल स्वामींच्या मनातल्या मनात आभार माना. कृतज्ञता व्यक्त करणे ही एक मोठी सेवा आहे. स्वामींच्या विचारांचे अनुसरण, स्वामींनी दिलेल्या शिकवणींचे पालन करण्याचा प्रयत्न करा. सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे आणि इतरांना मदत करणे हे देखील एक प्रकारची सेवा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण स्वामी भक्तांना साकडं घालण्याची आणि त्यांची सेवा करण्याची एक सोपी प्रभावी पद्धत स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि ती तुम्हाला समजलीही असावी. यामध्ये स्वामींना मुजरा करण्याची योग्य रीत, आपल्या भावना, इच्छा त्यांना कशा प्रकारे सांगाव्या आणि वेळेअभावी कमी वेळेत कशी सेवा करता येईल याबद्दल आपण मार्गदर्शन केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली श्रद्धा आणि प्रामाणिक भक्ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. आणि स्वामींचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हे उपाय आवडले असतील, सांगितलेला मार्ग आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.